हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आपल्याला बऱ्याचदा वाटत असतं की आपण या समाजामध्ये वागत असताना लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवावा किंवा मला व्हॅल्यू द्यावी. पण कधी विचार केला आहे का त्यासाठी मला माझ्यामध्ये काय बदल करावे लागतील? मी कसं वागलो पाहिजे की लोक माझ्यावर विश्वास ठेवतील? कारण की लोकांचा विश्वास जिंकणं एवढं सोपं तर नाही आहे ना. तोडणं खूप सोपं आहे. एक चुकीमुळे आपण सगळा विश्वास तोडू शकतो. पण तोच विश्वास मिळवण्यासाठी आपल्याला वर्षानुवर्षाचा कालावधी जाऊ द्यावा लागतो. मग त्यासाठी आपण काय करू शकतो? तर त्यासाठी 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे की जेणेकरून लोक आपल्यावर विश्वास ठेवायला लागतील. एक पहिली गोष्ट म्हणजे की आपल्या वागणुकीमध्ये स्थिरता असावी. म्हणजे तुम्ही कधी लहान बाळ बघितलं आहे? लहान बाळाचे मूड ना स्विंग होत असतात. आज एकदम हॅप्पी, उद्या रडकं, परवा चिडकं, त्याच्या दुसऱ्या दिवशी भलतंच काहीतरी. असे त्याचे मूड स्विंग होत असतात. तसेच काही समाजात लोकही असतात आपल्या आजूबाजूला की त्यांचे मूडही स्विंग होत असतात. आज वेगळाच वागतो, उद्या वेगळाच वागतो. मग समोरचा माणूसही कन्फ्यूज होतो की नक्की याच्यासोबत वागायचं कसं, की याचे मूड कधी बदलतात काहीच सांगू शकत नाही. आणि अशा लोकांवर मग लोक विश्वास ठेवत नाही. त्यानंतर दुसरं जे आहेत ना, की आपण जे बोलतो ना त्यात सत्यता असली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल देते, घरात खायची मिरची भाकर आणि बाहेर लोकांना जाऊन सांगायचे की आम्ही लाडू पेढे खाल्ले, हे खाल्लं, ते खाल्लं. यात काहीच अर्थ नाही आहे. मी जसा आहे तसा आहे तसाच लोकांसमोर प्रेझेंट करा. त्यात लोकांना, कारण सत्य कधी लपून राहत नाही. कधी ना कधी ते समोर पडतंच ना, बाहेर पडतंच ना. मग जेव्हा आपण जर खोटं बोललो आणि हे जर लोकांसमोर आलं तर आपल्यावरचा विश्वास लोकांचा उडून जातो. म्हणून जे खरं आहे तेच समोर मांडा. मग लोकांना ज्यांना पटेल ते आपल्याला ॲक्सेप्ट करतील, ज्यांना नाही पटणार ते आपल्यापासून दूर होऊन जातील. आणि असे लोक नको पण आहे आपल्या लाईफमध्ये की जे आपल्या सत्याला ॲक्सेप्ट करत नाही आहे. आणि जर तुम्हाला माझी गोष्ट पटली असेल की तुम्हाला समाजामध्ये लोकांचा ट्रस्ट जिंकायचा असेल तर तुम्हाला तुमच्या वागणुकीमध्ये स्थिरता आणि सत्यता आणावी लागेल. तेव्हाच तुम्ही लोकांचा विश्वास जिंकू शकतो. जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझी ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.